यावर्षी पहिल्यांदाच 11वीची प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते. त्यासाठी एका खाजगी कंपनीला काम देण्यात आलंय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ₹100 भरावे लागत आहेत. महाराष्ट्रामध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 14 लाखांच्या आसपास आहे आणि आत्तापर्यंत जेव्हापासून 28 जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे 5 लाखांच्या आसपास 11वीचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत. बाकीचे होणं बाकी आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर आहेत. सर, सर्वात आधी नमस्कार. ही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात राबवण्याची गरज यावर्षी का वाटली आहे? ही जी प्रक्रिया आपण 25-26 या वर्षापासून जी राबवते, तर ईज ऑफ लिव्हिंग बिझनेस अंतर्गत सुसूत्रता आणणं आणि प्रत्येकाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा मिळणं या अनुषंगानं 11वी प्रवेशाची ही प्रक्रिया ऑनलाईन संपूर्ण राज्यभर राबवण्यात आलेली आहे. की ज्या पद्धतीनं एक खिडकी योजनेमध्ये एकत्रित एका ठिकाणी अर्ज केला की त्याचे सगळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध होतात, तसंच या सिस्टीममध्ये एका ठिकाणी अर्ज केला की त्याला संपूर्ण राज्यामधल्या कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकेल याची या माध्यमातून एक सोय विद्यार्थ्यासाठी करण्यात आलेली आहे. सर, याच्या आधीची प्रक्रिया अशी काही होती का की ही राबवावी लागली संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन? गरज काय होती? सर, याच्या अगोदर आपण 5 महानगरामध्ये अशाच प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया राबवत होतो आणि तिथं त्या विद्यार्थ्यांना ज्या आपल्याकडून या प्रवेश प्रक्रियेमध्ये जी मिळणारी संधी किंवा योग्य प्रकारचा न्याय मिळत होता हे लक्षात घेता आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा जर शहरी भागामध्ये कॉलेजला यायचं असेल किंवा त्याच्या परिसरामधल्या कॉलेजला जायचं असेल तर त्याला एका विद्यार्थ्याला 2, 3, 4 ठिकाणी जाऊन ॲप्लिकेशन करावं लागत होतं आणि त्याचा वेळ, त्याचं श्रम, त्याचा पैसा हा जादाचा जात होता. त्या कारणानं समजा एकाच पोर्टलवर, एकाच संकेतस्थळावर त्यानं नोंदणी केली आणि त्याला आवश्यक असणाऱ्या कॉलेजची जर त्यांनी निवड केली तर त्यामध्ये त्याला त्याच्या परिसरातलं कॉलेज मिळू शकतं, किंबहुना त्याची पूर्वीची शाळासुद्धा मिळू शकते. या दृष्टिकोनातून हाच प्रश्न उलट पद्धतीने विचारला जातोय विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून, की त्या विद्यार्थ्याला एका ठराविक त्यांनी ठरवलेलं आहे की या कॉलेजमध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे, तर मग संपूर्ण राज्यभराच्या या प्रक्रियेमध्ये त्याला सहभागी का व्हावं लागतंय? सर, जसं आपण शहरी भागासाठी ही ऑनलाईन सुविधा निर्माण केली, तसंच हे जे 21वं शतक आहे आणि 21व्या शतकामध्ये सगळं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, तर त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही प्रवेश प्रक्रिया राबवावी आणि त्या तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे तो सुद्धा विद्यार्थ्याला मिळावा या अनुषंगानं, त्याचबरोबर विद्यार्थ्याला आपला प्रवेश आपल्या शाळेमध्ये मिळू शकतो किंवा त्याला जर इच्छा झाली अन्य शाळेमध्ये त्याच्या प्रवेश घ्यायची तर ती सुद्धा त्याला सोय उपलब्ध व्हावी हा त्याच्या मागचा हेतू आहे. तर या 21व्या शतकात आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन प्रक्रियेबद्दल खूप सगळ्या तक्रारी आहेत, इंटरनेटच्या असतील, इतर गोष्टी असतील. हे आहे अशी परिस्थिती? सर, आपण त्याच्यासाठी ज्या शाळेमध्ये तो शिकत होता त्या शाळांना पण सूचना दिलेल्या आहेत की त्या विद्यार्थ्याला तुम्ही ऑनलाईन पोर्टलमध्ये भरण्यासाठी फॉर्म मदत करावी. त्याच पद्धतीनं हा फॉर्म आपण मोबाईलवर सुद्धा भरू शकतो, मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा त्याला भरता येऊ शकतं. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्या राज्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये पण आहे, परंतु ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी ही इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे आणि ज्या ठिकाणच्या 10वीच्या शाळांमध्ये ते विद्यार्थी शिकले तिथले मुख्याध्यापक, तिथले लिपिक यांच्या माध्यमातून सुद्धा त्याला सर, आत्ता 28 जून पासून 5 लाखाच्या आसपास प्रवेश जे आहेत ते झालेले आहेत. पूर्ण वेळ लागतोय या सगळ्यामुळे असं वाटतंय तुम्हाला? सर, यावर्षी आपण ही संपूर्ण राज्यभर पहिल्यांदाच प्रक्रिया केलेली होती, त्यामुळे त्याच्यामधल्या काही जाणीव समजा पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्यामध्ये जो प्रचार प्रसार आहे
तोही आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण काही ना समजा त्यातली माहिती उपलब्ध झाली नाही तर त्याच्यामध्ये थोडासा तांत्रिक त्यांना माहिती नसल्याकारणानं वेळ पण लागला असू शकेल. परंतु आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचून अगदी आम्ही प्रत्येक फेरीला विद्यार्थ्यांच्या SMS सुद्धा त्यांच्याकडे ज्यांचा रजिस्टर नंबर आपल्याकडे संकेतस्थळाचंही काही सुरुवातीला काही प्रॉब्लेम होता. सर संकेतस्थळाच्या बाबतीमध्ये विचार केला तर नोंदणी करताना थोडंसं जो रजिस्ट्रेशन करताना जे 100 रुपये भरायचे होते त्याच्या अनुषंगानं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. पण तो आम्ही लगेच 2 तासामध्ये तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सुटला होता. कसे भरायचे? ऑनलाईनच भरायचे? ऑनलाईन भरायचे ते. त्याच्यामध्ये ऑनलाईन भरताना लूप्समध्ये प्रॉब्लेम आला होता. परंतु तो लगेच 1-2 तासामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. कोणती कंपनी आहे ज्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे? विन्सेस नावाच्या कंपनीला हे काम निविदा भरल्यानंतर मिळालेलं आहे. त्याची निविदेमधली सगळ्यात कमी किंमत होती. त्या कमी किमतीमध्ये त्याला ते दिले. पूर्ण नाव काय कंपनीचं? विन्सेस सॉफ्टवेअर कंपनी म्हणून आहे. विन्सेस सॉफ्टवेअर अशी कंपनी, म्हणजे अशा नावाची पूर्ण हेच नाव? पूर्ण नाव सर विन्सेस सॉफ्टवेअर. कितीचं टेंडर होतं? सर त्याच्याबद्दल असं भाष्य करणं उचित नाही आहे. पण सर्वसाधारणपणे 4 कोटीचं टेंडर असावं असा हे आहे. 4 कोटी. आणि हे जे 2 वर्षाचं टेंडर आहे. वर्षाचं, आणि हे 100 रुपये जे आहेत प्रति विद्यार्थी शासनाच्या अकाउंटला ते जमा होतात. शासनाचं इथे खातं आहे संचालनालयाच्या स्तरावर, त्या अकाउंटला ते जमा होतात. आणि ही जी अकाउंट आहे ते आज नाही आहे. गेले जे काही 8 वर्षापूर्वीपासून जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे 5 महानगरामध्ये, त्याचं एक स्वतंत्र अकाउंट आहे. त्याच अकाउंटला हे पैसे जातात. हे अकाउंटचे जे पैसे आहेत ते थेट विन्सेस कंपनीला जात नाहीत. त्यांनी काम केल्यानंतर त्यामधले जे काही त्यांचा कामाचा मोबदला असेल तो त्याच्यामधून जातो. धन्यवाद सर. तर मुद्दा आहे की आधी जी काही प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती, विद्यार्थ्याला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा आहे त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज करू शकत होता. आता ऑनलाईन पद्धतीने, जसं की पालकर सर दावा करतात, एका क्लिकवरती त्याला संपूर्ण राज्यभरामधलं कोणतंही महाविद्यालय निवडता येणार आहे आणि त्याला जर मार्क्स असतील तर त्या महाविद्यालयामध्ये त्याला प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र यामुळं या प्रवेश प्रक्रियेला उशीर होतोय का हा प्रश्न आहे. आणि ज्या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे तर ती कंपनी विन्सेस सॉफ्टवेअर कोणाची आहे हे देखील पाहणं खरं तर आवश्यक आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक त्यांची सोय झाली आहे की अडचणींचा सामना करावा लागतोय. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.